काळामवाडी धरण, राधानगरी धरण तसंच दाजीपूर अभयारण्यामुळे राधानगरी तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे। उन्हाळी सुट्ट्या, हिरवाईनं नटलेला परिसर आणि वन्यजीव पर्यटनामुळे राज्याच्या विविध भागातून पर्यटक राधानगरी तालुक्याकडे आकर्षित होत आहेत। मात्र काळामवाडी धरणावर जाण्यास बंदी घातल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं काळामवाडी धरण हे राधानगरी तालुक्यातील प्रमुख आकर्षण मानलं जातं। धरण परिसरातील निसर्ग सौंदर्य, विस्तीर्ण पाणीसाठा, डोंगर रांग आणि शांत वातावरण यामुळे या परिसराला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात। मात्र पर्यटकांना धरणातील पाणीसाठ्याचं दुरून दर्शन घ्यावं लागतं। प्रत्यक्ष धरणावर जाण्यास मनाई असल्यानं पर्यटकांची निराशा होतीये। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा तसंच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं पर्यटक येतात। काही पर्यटक खास धरण पाहण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी येतात, परंतु प्रवेशद्वारापर्यंत येऊनही धरणाच्या मुख्य भागात प्रवेश मिळत नसल्यानं पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होतीये। इतक्या दूरवरून आलो मात्र धरण जवळून पाहता आलं नाही अशी भावना पर्यटक बोलून दाखवतायत। सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक नियम अटी लागू करून नियंत्रित स्वरूपात प्रवेश दिल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते। ओळखपत्र नोंदणी, वेळेचे निर्बंध, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आणि विशिष्ट भागापर्यंत प्रवेश अशा उपाययोजना केल्यास पर्यटकांना धरण पाहण्याची संधी मिळू शकते। राधानगरी तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे चांगल्या प्रकारे, पण आम्ही सहकुटुंब सहपरिवार धरण पाहण्यासाठी आलो होतो, काळामवाडी धरण। पण विषय असा झाला की आम्हाला ते जवळून पाहता आलं नाही। शासनाच्या काय जातकाठी असतील, पण त्यामुळे आम्हाला ते पाहता आलेलं नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही ते लांबूनच पाहिलेलं आहे। पण माझी एक अशी या शासनाला एक ही आहे, विनंती आहे की ते पर्यटकांसाठी जवळून पाहण्याची त्यांनी सोय करावी, आणि तसं जर केलं तर खूपच चांगलं होईल पर्यटकांसाठी। काळामवाडी धरण परिसर पर्यटनासाठी खुला झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी भावना व्यक्त केली जाते। दरम्यान जलसंपदा विभागानं सुरक्षेचा विचार करूनच प्रवेशबंदी केली असली तरी पर्यटकांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरतीये।